जय महाराष्ट्र। भारतीय जनता पक्ष, शिंदे गट, अजित पवार गट यांची महायुती झाली। मात्र याच महायुतीमध्ये सर्व काही अलबेल आहे। सुरुवात झाली जागा वाटपांवरून, तर दुसरी सुरुवात आहे भारतीय जनता पक्षाने केलेल्या सर्वेनुसार शिंदे गटात असलेले सध्याचे विद्यमान खासदार यांचे बरेच धाबे दणाणलेले आहेत। तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष, अजित पवार गट हे एकत्र आले आणि त्यानंतरही जो सर्वे झाला यात नाशिकची जागा ही डेंजर झोन मध्ये आहे। असं काही असताना श्रीकांत शिंदे, जे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र व कल्याणचे खासदार आहेत, त्यांनी थेट या ठिकाणी उमेदवारीच जाहीर करून टाकली। हेमंत गोडसे हेच नाशिकचे पुढचे लोकसभेचे उमेदवार असतील आणि याचवरून जोरदार राडा बघायला मिळाला आहे। या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने दावा केलेला असतानाच श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी जाहीर कशी केली हा सवाल भारतीय जनता पक्षाने विचारलेला आहे। त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटात जोरदार पुन्हा एकदा राडा बघायला मिळाला आहे। तर दुसरी गोष्ट, या ठिकाणी छगन भुजबळ यांनी सांगितलं की श्रीकांत शिंदेला अधिकार कोणी दिलेले आहेत। यावरून असं लक्षात येतं ठाकरेंकडे असताना असलेला मानपान मात्र भारतीय जनता पक्षाने सर्वच काढून घेतला की काय याचीच चर्चा जोरदार रंगू लागलेली आहे। आपल्याला काय वाटतं याबाबत कमेंट करावं, चॅनलला सबस्क्राईब